ਉਹ ਕਹਿੰਦੇ ਨਹੀਂ ਹੁੰਦੇ ਜੇ ਬਰਾਬਰੀ ਨਾ ਹੋ ਸਕੇ ਤਾਂ ਬਦਨਾਮੀ ਸ਼ੁਰੂ ਕਰ ਦੋ। ਉਹ ਕਹਿੰਦੇ ਨਹੀਂ ਹੁੰਦੇ ਜੇ ਬਰਾਬਰੀ ਨਾ ਹੋ ਸਕੇ ਤਾਂ ਬਦਨਾਮੀ ਸ਼ੁਰੂ ਕਰ ਦੋ। आता जो तुम्ही प्रेम पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। हाच व्हिडिओ आहे तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललेला होता। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील आणि आपण 100Kच्या खूपच जवळ आहोत। तर प्लीज यार सबस्क्राइब करून ठेवा आपल्या चॅनल नवीन कोणी आलं असेल तर। आणि आपण व्हिडिओमध्ये जे मटेरियल यूज केले हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली मिळून जाईल। हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो। तेथून जाऊन सुद्धा तुम्ही हे जे मटेरियल आहे ते यूज करू शकता। आता तुम्हाला काय करायचं हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट येथे तुमचं ओपन करायचं आहे। जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर येथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। तर येथे कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। जो आपण बीट मावडी दिलाय ना तो येथे सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मावडी इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचे, थोडं स्क्रोल करायचे आणि इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करून द्यायचं अशा प्रकारे। तर कुठे गेला इथे ऑप्शन, तर इथे आहे। तर इथून क्लिक केल्यानंतर इथून आपले जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। आता आपल्याला तो जो बीट मावडी आहे त्यावरती क्लिक करायचं आणि ह्याचे जे बीट आहे कुठे कुठे चेंज होत आहेत ते आपल्या इथे बघायचे। इथे आपली बीट चेंज होते तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करू, इथून स्प्लिट करूया। ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघूया। इथे बीट चेंज होते तर इथून स्प्लिट करूया। ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघूया। ओके, इथून चेंज होते इथून स्प्लिट करूया। पुन्हा इथे येऊन इथे स्प्लिट करूया। ओके, इथे आपली बीट चेंज होते अशा प्रकारे। तुम्ही ब्रशवर हा जो व्हिडिओ आहे तो इथून स्प्लिट करायचा जसे इथे मी सांगतोय तशा प्रकारे। ओके, तर इथून आपण स्प्लिट करूया अशा प्रकारे। हे जे व्हिडिओचे बाकी केल्यानंतर आपले पहिले आणि दुसरे बीट आहे त्याला सेम फोटो इथून ॲड करायचा आहे। ते लेअरवरती क्लिक करायचं, रिप्लेसच्या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचं आणि जो पण तुमचा इथे फोटो आहे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर यात आपण हा जो फोटो इथून ॲड करूया आणि 2 बटनने सेट करूया। सेम प्रोसेस दुसऱ्या फोटोपाशी यायचं, रिप्लेसवरती क्लिक करायचं, जो आपला फोटो इथून ॲड करायचा आहे। आता आपल्या त्याच्या पुढचे जे बीट आहे तिथे यायचं, पुन्हा आपल्या तो दुसरा फोटो इथून ॲड करूया आणि 2 बटनने सेट करूया अशा प्रकारे। ठीक आहे, तुम्हाला पण अशा प्रकारे इथून फोटो आहे ते तुम्ही सेट नीट करा। मी आपलं असं म्हणजे व्हिडिओ करतोय त्याच्यामुळे नीट नाही केलं, पण तुम्ही नीट करा फोटो सेट अशा प्रकारे। तर इथून हा फोटो आपण इथून ॲड करूया अशा प्रकारे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो इथून ॲड करूया, तोच फोटो, एकच फोटो 2 बीटला ॲड करायचा। त्याच्यानंतर शेवटचा जो फोटो पुन्हा आपला हा दुसरा फोटो इथून ॲड करूया। तर मी इथे तुम्हाला यांना डायरेक्ट क्रिएट करून दाखवतोय, त्याच्यामुळे थोडं बोरिंग होत असेल पण थोडं समजून घ्या आता। तर ठीक आहे, अशा प्रकारे इथून हा फोटो इथून सेट झालेला आहे। इथून हे सर्व फोटो सेट झाल्यानंतर हा जो पहिला फोटो तिथे यायचं, इथे आल्यानंतर फिल्टर्स ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नंतर रेट्रोमध्ये यायचं, यामध्ये तुम्हाला 400 हा जो AGFA 400 हा इथून सिलेक्ट करायचं, याची लेन्थ संपूर्ण याची ॲडजस्टवरती क्लिक करायचं, सॅच्युरेशनवरती क्लिक करून मायनस करायचे सॅच्युरेशन आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। जे डबल फोटो आहेत त्या सर्वांना ना म्हणजे अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे इथून देऊन घ्यायचा आहे। इथे आपला डबल फोटो येते त्याला पण आपण इथून फिल्टरमध्ये जाऊन तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करूया रेट्रोमधला अशा प्रकारे 400चा इथून ह्याची लेन्थ संपूर्ण येऊया। परत ॲडजस्टवरती क्लिक करून सॅच्युरेशन मायनस करूया, पुन्हा हा फोटो तिथे येऊया, पुन्हा फिल्टरमध्ये जाऊया, रेट्रोमध्ये हा जो इफेक्ट आहे 400वाला इथून सिलेक्ट करूया, ॲडजस्टवरती क्लिक करूया, सॅच्युरेशन मायनस करूया, बरोबर चिन्हावरती क्लिक करूया। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे तिथे येऊया, पुन्हा ॲडजस्टवरती सॅच्युरेशन मायनस फिल्टर रेट्रो आणि इथून 400वाला हा इफेक्ट सिलेक्ट करून ह्याची लेन्थ संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथून आपले जे फोटो इथून अशा होऊन जातील। इथून हे सर्व झाल्यानंतर फिल्टर देऊन आता आपल्याला काय करायचं, सिंपली हा जो पहिला फोटो आहे ना तिथे यायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं, कीचं ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करायचं। सर्व फोटोला ही जी की आहे ती देऊन घ्यायची अशा प्रकारे, दुसऱ्या फोटोला पण द्यायची, दोन्ही म्हणजे पहिल्यांदा उठून शेवटला जसे इथे मी देतोय तशा प्रकारे अशा प्रकारे। ओके, इथे पण की देऊया, पुन्हा ह्या फोटोला पण देऊया, त्याच्या पुढच्या फोटोला इथे पण देऊया। सर्व फोटोला अशा की देऊन घ्यायची म्हणजे आपल्या त्यामध्ये एक झूम इन झूम आउट इफेक्ट द्यायचा आहे दोन्ही कीला त्याच्यामुळं। ठीक आहे, तर अशा प्रकारे देऊन घ्या की तुम्ही। ओके, इथून सर्व फोटोला दिल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे तिथे यायचा आहे आणि हा फोटो थोडा अशा प्रकारे झूम करायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे ना दुसरा त्याला आपल्या शेवटच्या कीपाशी यायचा आणि हा जो फोटो आहे तो अशा प्रकारे आपल्याला सिंपली हा पण झूम करायचा आहे, म्हणजे इथून झूम अशा प्रकारे झूम आउट होईल। त्याच्यानंतर सेम दुसरा जो फोटो आपल्याला तिथे यायचा आहे, हा फोटो आता आपल्याला लेफ्ट साईडला न्यायचा अशा प्रकारे। नेल्यानंतर पुन्हा आपल्याला ना हा जो फोटो आहे ना त्याच्यात दुसऱ्या कीपाशी यायचं, म्हणजे दुसरा जो फोटो आहे त्याच्यात दुसऱ्या कीपाशी हा जो फोटो आहे अशा प्रकारे न्यायचा आपल्याला राईट साईडला इथे। त्याच्यानंतर त्याचा दुसरा जो फोटो आपला त्याच्यातला दुसरा तिथे यायचा, हा जो फोटो आहे तिथून आपल्या पुन्हा आपल्या इकडे न्यायचा राईटला
आणि पुन्हा मग हा असं सोडून द्यायचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो हा पण आपल्या झूमिंग झूम आउटचा इफेक्ट द्यायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर दुसऱ्या फोटोला पण दुसऱ्या कीपाशी यायचं, इथून अशा प्रकारे फोटो हा झूम करायचा, म्हणजे झूमिंग झूम आउटचा इफेक्ट इथून ॲड होऊन जाईल. सेम प्रोसेस आपल्या शेवटच्या फोटोला करायचे. हा फोटो इथून झूम करायचा आहे आणि त्याच्याच दुसऱ्या फोटोपाशी येऊन हा तो पण फोटो झूम करायचा आहे, फक्त आपल्याला शेवटचा केला. अशा प्रकारे झूमिंग झूम आउट हे इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे तिथे याचे ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला ब्लॅक फेड हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथून अप्लाय टू ऑलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं जे ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं. मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये येऊन सिम्पली ते ना पुल आउटचं जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा त्याच्या पुढचं ट्रान्झॅक्शन सोडायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शन मशी यायचे आणि आपल्या मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये येऊन पुल आउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते सोडायचं. पुन्हा त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शनपाशी येऊन पुन्हा मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये येऊन हा जो पुल आउटचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो पहिला फोटो तिथे यायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. तुम्हाला फेड इनचं जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी लेंथ असेल 1.5 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 7 सेकंदाचे तिथला फोटो तिथे यायचे त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. या फोटोला आपल्याला सिविंग बॉटमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे अशा प्रकारे आणि ह्याची जी लेंथ असेल 1.0 ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना शेवटून 2 नंबरचा फोटो आहे त्याला आपल्याला सिम्पली इथे रॉक वर्टिकल जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी लेंथ असेल 0.8 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 8 सेकंदाचा तिथला फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचा अशा प्रकारे. त्यानंतर इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये 3 नंबरला तुम्हाला आहे ना मिरर 3 लेअर हा जो इफेक्ट आहे 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे तुम्ही मिळून जाईल सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी लेंथ असेल जेवढा आपला हा 8 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढी ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करू वर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करायचं आहे आणि फिल्टर 0 करायचे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच इफेक्टवरती क्लिक करायचे. डुप्लिकेटचं ऑप्शन आहे इथे 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे आणि जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती थोडं पुश करून शेवटच्या फोटोला आणायची. आणल्यानंतर हा जो शेवटचा फोटो आहे तेवढीच्या ज्या इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची आणि पुन्हा ॲडजस्टवरती क्लिक करू. हा जो फोटो आहे जिथून जेवढा आपल्याला पाहिजे वर्टिकल इथून ॲडजस्ट होत आहे तेवढे ठेवायचे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. तो तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.